नमस्कार मंडळी, मोठी बातमी समोर येत आहे। लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट दिली आहे। ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक हातभार लागावा या उद्देशाने ही योजना सरकारने चालू केली होती। राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली। आता या योजनेबाबत मोठी अपडेट समोर येत आहे। काही महिलांना या योजनेतून वगळलं जाण्याची शक्यता आहे। डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला आहे, त्यानंतर ही मोठी बातमी समोर आली आहे। मंडळी, नेमकं काय म्हणले आदिती तटकरे? लाडक्या बहीण योजनेबाबत 5 प्रकारच्या तक्रारी महिला व बालकल्याण विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत। वेगवेगळ्या अँगलने आम्ही या तक्रारीची छाननी करणार आहोत। काही तक्रारी या स्थानिक प्रशासनाकडून प्राप्त झाल्या, तर काही लाभार्थी महिलांनी पत्र लिहून योजनेसाठी आता आपण पात्र नसल्याची माहिती दिली आहे। तक्रारी प्राप्त झालेल्या अर्जांची पडताळणी होणार आहे, मात्र मूळ GR मध्ये कोणताही बदल होणार नाही, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये एकूण 5 अटी आहेत। त्यामधील पहिली अट, ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे तरी योजनेचा फायदा घेत आहे अशा अर्जाची छाननी होणार आहे। दुसरी अट, 4 चाकी वाहन असलेल्या महिलांच्या अर्जाची होणार पडताळणी। नंबर 3, एकाच महिलेने 2 अर्ज दाखल केले आहेत अशा अर्जाची होणार स्क्रुटिनी। अट नंबर 4, लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात स्थलांतरित झालेल्या अर्जाची होणार पडताळणी। नंबर 5, आधार कार्डवर आणि कागदपत्रावर नावांमध्ये तफावत असलेल्या अर्जांची पडताळणी होणार, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे। वाहनं आहेत आणि तरीसुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत, त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे, परिवहन विभाग जो आहे, त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत। ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे, म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्या ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करत आहोत। आणि आम्ही केंद्र सरकारकडे किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आधारचं एक अप्रूव्हल आपल्याला लागतं EKYC साठी, तर ती एक आम्ही त्यांची परवानगी आल्यानंतर ती एक आम्ही सुरुवात करत आहोत। याच्यामध्ये कुठेही आपण जो शासन निर्णय मूळ काढला होता याच्या कुठलेही निकष किंवा त्याच्यामध्ये कुठलेही बदल आपण करत नाही आहोत।